आणि आता पालकमंत्री पदावरनं मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पदासाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांकडून कळतंय। एकेका जिल्ह्यासाठी 2 ते 3 मंत्री हे दावेदार असतील। मुंबई, रायगड, बीडमध्ये एकाहून अधिक दावेदार असणार आहेत। नाशिक, सातारा, संभाजीनगरमध्ये दावेदार असतील तर अनेक इच्छुकांमुळे महायुतीत मात्र ताण वाढतोय। पालकमंत्रीपदाचं वाटप करताना चांगलीच कसरत होणार इतकं मात्र नक्की। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल कुलकर्णी, या संपूर्ण म्हणजे पालकमंत्री पदाचं वाटप करणं आणि त्यासाठी अनेक इच्छुकांनी व्यक्त केलेली आपली इच्छा या संदर्भात आता मोठी एक प्रकारची चढाओढ पाहायला मिळतेय। आतापर्यंत पालकमंत्री पद कशा पद्धतीने दिली गेली आहेत आणि यावेळेला नेमका कसा फॉर्म्युला असेल? त्या जिल्ह्यातले जे प्रभावी नेते होते त्यांनी यापूर्वी प्रयत्न केले की पालकमंत्री पद आपल्याकडे लावावं। जसं नाशिकचं उदाहरण आहे की नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि दादा भुसे यांच्यामध्ये दीर्घकाळ संघर्ष चालला, किंवा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील आणि खुद्द अजित पवार यांच्यामध्ये काही काळ संघर्ष झाला। पण आताची स्थिती अशी आहे प्रज्ञा की 1 महिन्यानंतर खाते वाटप झालं आणि कालच आपण संजय शिरसाट यांचं म्हणणं ऐकलं की ते म्हणाले की आमचे आमदार जास्त आहेत ह्या जिल्ह्यामध्ये। जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 शिवसेनेचे आणि भाजपचे 3 आमदार आहेत, पण तिथे 2 मंत्री आहेत, अतुल सावे आणि संजय शिरसाट। तर ह्यांचं काय करायचं असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा आता अशी माहिती मिळते आहे की मुख्यमंत्र्यांनी या दोनही सहकारी पक्षाबरोबर बसून एक फॉर्म्युला काढलाय की ज्यांचे आमदार जास्त असतील त्या जिल्ह्यामध्ये तर तिथे त्या पक्षाचा मंत्री हा पालकमंत्री होईल। आता काय त्यातनं फारच इंटरेस्टिंग काही गोष्टी घडणार। रायगडमध्ये बघा, रायगड म्हणजे अजित पवार गटाच्या आदिती तटकरे ह्या मागच्या सरकारमध्ये पालकमंत्री होत्या, परंतु आता हा जर फॉर्म्युला लावला तर रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे 3, भाजपचे 3 आमदार आहेत। त्यामुळं एकतर ते शिवसेनेकडे जाईल ना तर भाजपकडे जाईल, मग आदिती तटकरे यांच्यासाठी दुसरा ऑप्शन तुम्हाला बघावा लागणार आहे। तशीच परिस्थिती साताऱ्यामध्ये असेल। सातारा जिल्ह्यात भाजपचे 4, शिंदे सेनेचे आणि अजित पवार गटाचे 2 आहेत। तर मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार शिवेंद्रराजे हे कदाचित साताऱ्याचे पालकमंत्री बनू शकतात। बीडमध्ये अशीच परिस्थिती आहे। बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ह्या पालकमंत्री पदावरून बराच संघर्ष होऊ शकतो। पण मुंबईमध्ये अशी अडचण आहे की मुंबईत शिवसेनेचा एकही मंत्री नाही, तरीही आगामी महानगरपालिका लक्षात घेऊन हे पालकमंत्री पद आपल्याकडे द्यावं वगैरे अशी भावना होती। तर ह्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीचं नियोजन दिसतं आहे की सरकारने ठरवलंय की ज्याचे जिथे जास्त आमदार असतील तिथे त्या जिल्ह्याला पालकमंत्री पद हे पक्षाकडे जाईल। म्हणजे मग पुण्याचं पालकमंत्री पद हे भाजपकडे जाणार का राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे जाणार हे कसं ठरेल? तर समजा 4 राष्ट्रवादीचे आहेत आणि 5 भाजपचे आहेत तर 5 भाजपच्या याला मिळेल आणि या स्थितीमध्ये अजित पवारांचा नंबर कदाचित पुण्यासाठी लागू शकत नाही। तर आता ही एक फॉर्म्युला आहे की ज्या फॉर्म्युल्यावरती सध्या काम सुरू आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।